शक्तीपीठ महामार्गाबाबत कोल्हापूर महानगरपालिकेचे शिक्षक गिरीश फोंडे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूनं आवाज उठवल्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली। याच्या निषेधार्थ इंडिया आघाडी आणि विविध संघटनांची संयुक्त बैठक आज शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कोल्हापूर संपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला शेतकरी संघटना, शिक्षक संघटना आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना देवणे यांनी पोलीस, जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनाची महायुती सरकारच्या दबावाखाली दडपशाही सुरू असल्याची टीका केली। अनेक सामाजिक समस्यांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कायद्याचा धाक दाखवून त्रास दिला जातोय। फोंडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी 17 एप्रिलला सकाळी 10 वाजता महानगरपालिकेवर जवाब दो मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जे सरकार आहे हे दडपशाही, हुकुमशाही, लोकांच्यावर अन्याय करणारं सरकार आहे। या सरकारनं शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात जे आंदोलन आम्ही केलं त्याच्यासाठी गिरीश फोंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, गुन्हे दाखल केले। या विरोधामध्ये 17 तारखेला सकाळी 10 वाजता भवानी मंडपातून एक जवाब दो अशा पद्धतीचा एक मोर्चा निघेल, आयुक्तांच्याकडे मोर्चा जाईल आणि आयुक्तांना निवेदन देऊन ही कारवाई मागे घ्यायची विनंती केली जाईल। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्यानं वाढवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। गिरीश फोंडेसारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांना दाबण्याचा आणि अप्रतिष्ठित हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न चालला आहे, पण शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिक हे सर्व हाणून पाडतील, शक्तीपीठ पण हाणून पाडतील आणि गिरीश फोंडेंच्यावरती जी अलोकशाही पद्धतीनं कारवाई केलेली आहे, हुकुमशाही पद्धतीनं कारवाई केली आहे, ती सुद्धा मागे घ्यायला भाग पाडू। त्यासाठी आज आंदोलनाची दिशा ठरलेली आणि आंदोलनाचे टप्पे ठरलेले आहेत। बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कॉम्रेड अतुल दिघे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष RK पोवार, DG भास्कर, सुधाकर सावंत, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, प्राध्यापक TS पाटील, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।